सोडले गेलेले आहेत। मंगेश कुडाळकरजी, भरधाव वेगाने आलेली ही बेस्ट बस होती जिने अनेक वाहनांना धडक दिली। यानंतर 10 जखमींना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय। एलबीएस रोड हा वर्दळीचा अत्यंत असा रोड आहे, रहदारीचा असा रोड आहे। मोठमोठी वाहनं याच परिसरातून जात असतात। अपघातात काही जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही हाती येते। अधिकचे अपडेट्स घेऊया आपले प्रतिनिधी रमेश शर्मा यांच्याकडनं। रमेश, ही घटना नेमकी कधीची आहे आणि आत्ताचे अपडेट्स काय? तर कुर्ला एलबीएस रोडवर बेस्ट बसनं, भरधाव बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिलेली आहे। मार्केटमध्ये भरधाव वेगानं ही बेस्ट बस घुसलेली। एलबीएस रोड हा अत्यंत वर्दळीचा असा रोड। ओ मैं उससे आगे था, वो एकदम स्पीड में आया पीछे से और पीछे ठोका और बहुत स्पीड में ठोकते आया तो मेरी गाड़ी एकदम ठोके आगे दूसरी गाड़ी ठोका और एक बार 2 बार ठोका वैसा। धड़ाम धुलूम गए मारा तो मैं सब कंट्रोल गए बचा के तो बचा मैंने भी, मतलब गाड़ी कंट्रोल कर गाड़ी साइड में ऐसा लगा क्या। कितने लोगों को ठोका? मैं सब बहुत जन ठोकते गया, बहुत जन को ठोका उन्हें। इसमें कुछ लोगों का डेथ हुआ। थोड़ा बहुत लोग का डेथ हुआ है, थोड़ा बहुत लोग का हुआ है, लगेगा बहुत जन को और बहुत से गाड़ी का नुकसान हुआ है। और मेरे पैर पे थोड़ा मार लगे, घुटने पे मार लगेला है, तो हाथ में थोड़ा मार लगेला है। अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, ही घटना, हा अपघात नेमका कधीचा आहे, किती वाजताचा हा प्रकार आहे आणि या संदर्भातले अपडेट्स आता नेमके काय? श्रुती, आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9:15च्या सुमारास ही घटना घडलेली आहे आणि कुर्ल्याच्या एलबीएस रोडवरील जे बीएमसीचं एल1चं ऑफिस आहे त्याच्या अगदी समोरच एक बस बेस्टची भरधाव वेगानं मार्केटमध्ये घुसली आणि अनेक वाहनांना तिने धडक दिली, लोकांना चिरडलं, अशी माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे। आतापर्यंतची जी अधिकृत माहिती आहे त्यानुसार जवळपास 10 जण जखमी झालेले आहेत आणि त्यांना भाभा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। शिवाय आणखी एका हॉस्पिटलमध्ये काही जखमींना नेल्याचं कळतं आहे। मात्र बेस्टचा चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता असा काही स्थानिकांचा आरोप आहे। घटनास्थळी सध्या मुंबई पोलिसांची टीम्स आहेत, त्याचबरोबर रेस्क्यू ऑपरेशन सुद्धा सुरू आहे। काही जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यात येत आहे। मात्र स्थानिकांच्या माहितीनुसार या अपघातामध्ये काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत अशी देखील माहिती जी आहे ती मिळते आहे। सध्या घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केलेली आहे। अत्यंत दाटीवाटीचा असा हा परिसर आहे आणि त्यामुळे मार्केटमध्ये ही बेस्ट बस भरधाव वेगानं घुसल्यामुळे एक मोठा गोंधळ उडालेला होता। मात्र जवळपास 500 मीटर इतक्या अंतरापर्यंत ही बस धडक देत अनेकांना पुढेपर्यंत गेली आणि त्यामुळे नियंत्रण सुटल्यामुळे ही बेस्ट बस जी आहे ती मार्केटमध्ये घुसल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। सध्या आपण पाहतो की घटनास्थळी मोठा गोंधळ उडालाय। अनेक तिथले स्थानिक लोक जे आहेत ती सुद्धा तिथे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्याचं काम सुद्धा सुरू आहे। मात्र बीएमसीनं जी अधिकृत माहिती आतापर्यंत दिलेली आहे त्यानुसार 10 जखमींना भाभा रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आल्याचं कळतंय। शिवाय आणखीही आसपासच्या रुग्णालयामध्ये जखमींना नेण्यात येत असल्याची माहिती मिळते आहे। कृष्णा, बेस्ट बसचा चालक जो होता त्याच्याबाबतची एक माहिती आता तुम्ही दिली। बेस्ट बसच्या चालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे का? आणि ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला, हा अपघात घडला, त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं जमाव जमलेला आहे। पोलिसांना त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले, पोलीस मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत आपण पाहतोय। मात्र आत्ताची परिस्थिती काय? हा जमाव तिथनं पांगवण्यात आलेला आहे का की अजूनही मोठ्या संख्येनं जमाव तिथे? श्रुती, अजून सुद्धा घटनास्थळी मोठी गर्दी आहे, कारण हा दाटीवाटीचाच परिसर आहे। संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी हा अपघात झाला तो पूर्णपणे मार्केट परिसर आहे आणि तिथे रात्री 12 पर्यंत उशिरापर्यंत गर्दी असते आणि नेहमीची गर्दी असते। मात्र अचानकपणे असा अपघात घडल्यामुळे जे आसपासचे लोक आहेत ते सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत। शिवाय पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत। अजून सुद्धा काही जखमी घटनास्थळी असल्याचं कळतं आहे। जवळपास 10च्या आसपास ही घटना घडली आणि त्यानंतर तातडीनं पोलिसांना सुद्धा कळवण्यात आलेलं होतं। शिवाय फायर ब्रिगेडला सुद्धा कळवण्यात आलेलं आहे, कारण रेस्क्यू ऑपरेशन करण्याचा एक महत्वाचा भाग होता आणि दाटीवाटीचा परिसर असल्यामुळे इथल्या सगळ्या परिसरातून त्या लोकांना बाहेर काढून रुग्णालयामध्ये पोहोचवणं आवश्यक होतं आणि त्यासाठी काही स्थानिकांनी सुद्धा मदतीची मोहीम जी आहे ती हाती घेतल्याचं कळतं आहे। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये अजून सुद्धा गर्दी कायम आहे।
ड्रायव्हर बद्दल अद्याप तरी काही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये. मात्र स्थानिकांच्या म्हणण्यानुसार तो मद्यधुंद अवस्थेमध्ये होता आणि त्यामुळे त्याचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं, असा काही स्थानिकांचा जो काही आरोप आहे किंवा तशी त्यांची जी माहिती आहे ती सध्या तरी मिळते आहे. अजून सुद्धा आपण पाहतो की घटनास्थळी मोठी गर्दी आहे. नक्कीच कृष्णा, थोडंसं थांबवतेय. आमदार मंगेश कुडाळकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. मंगेश कुडाळकरजी, भरधाव वेगानं आलेली ही बेस्ट बस होती जिनं अनेक वाहनांना धडक दिलेली आहे. 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तुमच्यापर्यंत नेमकं याबाबत काय माहिती मिळाली? तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली? आता मी भावा सुटेलला चाललोय. आपले शिवसैनिक कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्व जास्तीत जास्त मदत करण्याचं पहिलं कर्तव्य आहे ते सर्व रुग्णांना वाचवणं, जे याच्यामध्ये जखमी आहेत ते. आणि तशा प्रकारच्या भावा सुडेच्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. पोलिसांना सुद्धा सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही पाठीशी न घालता त्या वाहन चालक किंवा जे काही कोण असतील दोषी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही बघतो. भरधाव बेस्ट बस होती जिनं अनेक वाहनांना धडक दिली, असा आरोप केला जातोय की तो बेस्ट बसचा जो चालक होता तो मद्यधुंद अवस्थेत होता. म्हणूनच मी पोलिसांना सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर का अशा प्रकारचा तो वाहन चालक असेल तर त्याच्यावर कुठल्या प्रकारची हयगय न करता, कारण बरेच रुग्ण आता आकडा समजतोय तर तो गंभीर स्वरूपाचा आहे, तर ते लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि आपण प्रथम कर्तव्य ते पहिल्यांदा रुग्णांना सर्व मदत करतो आपण त्या ठिकाणी. साधारणतः किती वाहनांना धडक दिल्याची माहिती तुमच्यापर्यंत आली आणि किती जखमी झाल्याची माहिती तुमच्यापर्यंत आली आहे? 3 ते 4 वाहनांना धडक दिल्याची माहिती आहे आणि बऱ्याच त्याच्यामध्ये जे पादचारी होते म्हणा किंवा तर ते लोक बरेचसे त्या ठिकाणी त्यांना जखमी झालेले आहेत, काही मृत्यू झाले आहेत. तो आकडा आता भावा सोडायला मी स्वतः चाललोय, आकडा तो समजेलच लगेच. मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आता गर्दी झालेली आहे, कारण ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणी आजूबाजूचे लोक सुद्धा दाखल झालेले आहेत. थोडंसं गोंधळाचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे. काय आवाहन तुम्ही कराल? नक्कीच लोकांनी गोंधळामध्ये न हे करता प्रथम आपल्या सर्वांसाठी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणावी लागेल आणि प्रथम आपले जे रुग्ण आहेत आणि त्यांना व्यवस्थित त्यांचे उपचार झाले पाहिजेत, हे प्रथम कर्तव्य आपलं. म्हणून आम्ही ती परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो. भरधाव बेस्ट बस होती आणि हा अत्यंत दाटीवाटीचा म्हणजे मार्केटचा परिसर आहे, वर्दळीचा हा संपूर्ण परिसर आहे. त्या ठिकाणी हा अशा प्रकारचा अपघात घडतोय. साधारणतः तुम्हाला ही माहिती कधी मिळाली आणि हा अपघात किती वाजता घडलेला आहे? आता एक अर्ध्या तासापूर्वी माहिती मिळाली साधारणतः. आणि जास्तीत जास्त आपण त्या सर्व रुग्णांना प्रथम आम्ही हे करतो, मदत करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त. त्या बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे का किंवा त्याबाबत नेमकी काय माहिती आहे? हो, तसं पोलिसांशी बोललेलो आहे आणि पोलिसांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे 1-2 लोकांना ताब्यात त्या लोकांनी घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी चालू आहे त्यांची. नक्कीच. धन्यवाद मंगेश कुडाळकरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी. जो राहगीर